24 तास एक पाऊल पुढे. पुणे वॉरियर्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये आयपीएलचा मुकाबला रंगणार आहे. गेल्या सीझनमध्ये तळाला असलेल्या पुण्याच्या टीममध्ये युवराज सिंग परतल्यानं त्यांच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. तर इनफॉर्म शिखर धवन खेळत नसल्याचा मोठा फटका सनरायझर्सना बसणार आहे. आयपीएलची नवी टीम सनरायझर्स हैदराबाद आणि पुणे वॉरियर्समध्ये रंगतदार मुकाबला क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे. बुधवारी आयपीएलच्या दोन टॉपच्या टीममधील मुकाबल्यानं या सीझनची सुरुवात झाली होती आणि आता बॉटम 2 मध्ये लढत होणार आहे. सिक्सर किंग युवराज परतल्यानं पुण्याच्या बॅटिंग लाईनअपला अधिक मजबूती मिळाली आहे. तर शिखर धवनची कमी हैदराबाद टीमला कमालीची भासणार आहे. हैदराबादच्या टीमचा कॅप्टन असणार आहे कुमार संगकारा. तर पुणे वॉरियर्सला लीड करणार आहे तो लंकेचाच ऑलराऊंडर एंजेलो मॅथ्यूज. त्यामुळे दोन लंकन क्रिकेटपटूंच्या कॅप्टन्सीमधली लढत क्रिकेटप्रेमींना अनुभवता येईल. पुणे आणि हैदराबादची टीम बऱ्यापैकी समतोल असल्यानं क्रिकेटप्रेमींना एक काटेका मुकाबला पाहायला मिळणार यात शंकाच नाही. रॉस टेलर आणि रॉबिन उथप्पा पुण्याच्या टीमकडून ओपनिंगला येण्याची शक्यता आहे. तर मिडल ऑर्डरमध्ये एंजेलो मॅथ्यूज, युवराज सिंग आणि मॉर्लन सॅम्युएल्स येऊ शकतात. अभिषेक नायर आणि स्टीव्ह स्मिथ ऑलराऊंडरच्या भूमिकेत असतील. राहुल शर्मा आणि अजंता मेंडिसवर स्पिनची जबाबदारी असेल. तर भुवनेश्वर कुमार, वेन पार्नेल आणि अशोक जिंदाला टीममध्ये संधी मिळू शकते. तुफान फॉर्मात असलेला कुमार संगकारा पुण्यासाठी धोकादायक ठरणार आहे. त्याच्या साथीला असेल तो पार्थिव पटेल. थिसारा परेरा, कॅमरून व्हाईट मिडल ऑर्डरमध्ये आक्रमक बॅटिंग करण्यास सज्ज असतील. तर बॉलिंगमध्ये डेल स्टेन, इशांत शर्मा आणि डॅरेन सॅमी असेल. अमित मिश्रा या स्पिनर्सकडूनही त्यांच्या टीमला मोठ्या अपेक्षा असतील. दोन्ही टीम्स विजयी सलामी देण्यास आतुर असतील. त्यामुळे एक काटेका मुकाबला क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार यात शंकाच नाही. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. आयपीएलच्या चौथ्या सीझनपासून आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या पुणे वॉरियर्सच्या आतापर्यंतच्या प्रवासावर एक नजर टाकूयात. 2011 अर्थात चौथ्या सीझनमध्ये 9व्या स्थानी होती पुणे वॉरियर्स. 2012 मध्ये शेवटच्या स्थानी होती पुणे वॉरियर्स. त्यामुळे यावर्षी त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे ते स्वतःला सिद्ध करण्याचं. दोन 2008 पासून आयपीएलमध्ये सहभागी झालेली डेक्कन चार्जर्सची टीम 2013 आयपीएल सीझनमध्ये हैदराबाद सनरायझर्स या नावानं ओळखली जाणार आहे. त्यांच्या प्रवासावर एक नजर टाकूयात. 2008 शेवटच्या स्थानी होती. 2009 चॅम्पियन झाले. 2010 प्लेऑफमध्ये पराभूत झाले. 2011 7व्या स्थानी होते. तर 2012ला 8व्या स्थानी होते. त्यामुळे पुन्हा एकदा आता नवीन नाव असलेल्या सनरायझर्स हैदराबादला आव्हान असेल ते स्वतःला या आयपीएलच्या सीझनमध्ये सिद्ध करायचं आणि वरचं स्थान पटकावायचं. पुणे वॉरियर्सचा आज पहिलाच मुकाबला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रंगतोय. गेल्या सीझनमध्ये कॅन्सरशी संघर्ष करणारा युवराज सिंग या सीझनसाठी टीममध्ये परतलाय. त्यामुळे त्याच्या तडाख्याबंद खेळीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. काल बंगळुरूकडून ख्रिस गेलनं धमाका केला होता. आता आज तडाखेबंद बॅट्समन युवराज सिंग धमाका करतो का याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलंय. 6 चेंडूवर 6 षटकार ठोकणारा युवराज सिंग पुणे वॉरियर्सच्या टीममध्ये आणि T20च्या या जबरदस्त क्रिकेटमध्ये युवराजकडनं पुन्हा एकदा तशाच कामगिरीची अपेक्षा त्याच्या चाहत्यांना आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं आयपीएल सीझन 6च्या दुसऱ्या मॅचमधील रोमहर्षक लढतीत मुंबईचा 2 रन्सनं पराभव केला. रॉयल्सतर्फे विनय कुमारनं अचूक बॉलिंग करताना 3 विकेट्स घेतल्या. तर ख्रिस गेलनं झंझावाती 92 रनची इनिंग खेळली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं आयपीएल सीझन 6ची सुरुवात विजयानं केली. होम ग्राउंडवर अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या मॅचमध्ये बंगळुरूनं मुंबई इंडियन्सचा अवघ्या 2 रन्सनी पराभव केला. बंगळुरूच्या 157 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना मुंबईला 20 ओव्हर्समध्ये केवळ 154 पर्यंतच मजल मारता आली. मुंबई इंडियन्सनं प्रथम बॉलिंगचा निर्णय घेत बंगळुरूला मोठा स्कोअर करण्यापासून रोखलं. मुंबईतर्फे जसप्रीत बुमराहनं 32 रन्सच्या मोबदल्यात सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. गेलनं 58 बॉल्समध्ये 11 4 आणि 5 6च्या मदतीनं 92 रन्सची तुफानी खेळी केली. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या मुंबईला सचिन तेंडुलकर आणि कॅप्टन रिकी पॉन्टिंग यांनी अर्धशतकी सलामी दिल्यानंतर दोघंही झटपट पॅव्हिलियनमध्ये परतले.
एकट्या दिनेश कार्तिकचा अपवाद वगळता मुंबईच्या इतर बॅट्समनना चमकदार कामगिरी करण्यात अपयश आलं. कार्तिकनं 37 बॉलमध्ये 3 4 आणि 4 6 लगावत 60 रन्सची खेळी केली. अखेरच्या ओव्हरमध्ये मुंबईला विजयासाठी 10 रन्सची आवश्यकता असताना विनय कुमारनं अखेरच्या ओव्हरमध्ये दिनेश कार्तिक आणि अंबाती रायडूच्या सलग विकेट्स घेत मॅचमध्ये रंगत निर्माण केली. अखेरच्या बॉलवर विजयासाठी 4 रन्सची आवश्यकता असताना पोलार्डला केवळ 1च रन घेता आली आणि रॉयलनं केवळ 2 रन्सनं विजय साजरा केला. विनय कुमारनं अचूक बॉलिंग टाकताना 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये केवळ 27 रन्स देत 3 विकेट घेतल्या. गेल्या सीझनमध्येही गेलच्या झंझावातामुळे रॉयल्सनं कडवं आव्हान उभं केलं होतं. त्यामुळे या सीझनमध्ये गेल बंगळुरू करता निश्चितच ट्रम्पकार्ड ठरेल. तर अनुभवी मुंबई इंडियन्सची टीम पुढील मॅचमध्ये विजयाची नोंद करण्यास उत्सुक असेल. झी24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. आणि पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मात्र आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास स्पोर्ट्स बार. झी 24 तास, एक पाऊल पुढे.